नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण एक खूप पॉवरफुल कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. तर सध्या आपली CPRची सीरीज चालू आहे. जर तुम्ही आधीचे CPRचे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की जाऊन CPR सीरीजचे व्हिडिओ बघा. आज जो कन्सेप्ट डिस्कस करणार आहे तो असा की जर तुम्ही इंट्राडे ट्रेड करत असाल आणि मार्केट जेव्हा ओपन होतं, लेट्स से ते गॅप डाऊन ओपन झालं आणि एक प्रकारचं डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्याच्यानंतर एका मोमेंटला तिथून ते रिकव्हरी दिसतं आणि व्ही शेप रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. सिमिलरली जर मार्केट गॅपअप झालं तर त्या सिनारिओमध्ये मार्केट वर जातं आणि त्याच्यानंतर तिथून एक आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळतो. एक व्ही शेप पुन्हा एकदा बेरिश ट्रेंड बघायला मिळतो. तर ते असे कुठले झोन्स आहेत की जिथून मार्केट रिव्हर्स करतं. अगदी हे इंट्राडेसाठी जितकं युजफुल आहे हा कन्सेप्ट तितकाच स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्ही अवरली कॅन्डलवरती किंवा डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा जर तुम्ही चेक केलं तर त्या सिनारिओमध्ये एखादा स्टॉक पडतोय आणि त्याच्यानंतर सडनली त्यांनी एक प्रकारची रिकव्हरी दिली तर ते कुठले झोन आहेत, ते कुठले असे पॉवरफुल झोन आहेत आणि का आपल्याला आधीच कॉन्शियसली बघायला मिळू शकतं की अशा झोनमधून जर रिव्हर्सल आलं तर ते पॉवरफुल असणार आहे आणि मी बॉटमला बाय करू शकते का आणि टॉपला मी सेल करू शकते का. सो आज आपण हा कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे व्हर्जिन CPR आणि इट इज अ व्हेरी पॉवरफुल कन्सेप्ट. माझा सगळ्यात फेवरेट कन्सेप्ट आहे हा, कारण की हा हाय प्रोबॅबिलिटी सेटअप देतो आणि ॲक्च्युली तुम्हाला खूप स्वस्तात खरेदी करता येतं आणि खूप महागामध्ये तुम्हाला विकता येतं. सो चला तर माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया व्हर्जिन CPR काय कन्सेप्ट आहे. सो आज आपण डिस्कस करत आहे व्हर्जिन CPR हा कन्सेप्ट. सो कन्सेप्ट डिस्कस करायच्या आधी मी जस्ट दाखवते. हा निफ्टीचा 5 मिनिट्सचा चार्ट आहे. ओके. सो 18 नोव्हेंबरला निफ्टी इथे ओपन झाली. हा जो रेड डॉटेड लाईन जी आहे ती माझा प्रिव्हियस डेचा हाय आहे. बरोबर प्रिव्हियस डेच्या हायनी रिजेक्शन घेतलं. ओके. आणि कंटिन्युअसली रेड कॅन्डल्सनी निफ्टी खाली आली. आता इथे असे कुठले झोन होते. ओके. सो ह्या पॉइंटला असं काय होतं की ज्याच्यामुळे इथून एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक अप साईडला रॅली आपल्याला बघायला मिळाली. सो जर म्हणायचं झालं तर हा दिवस असा होता की दोन्ही साईडला आपल्याला मूव बघायला मिळाली. सो एक मूव होती डाऊन साईडची मूव. ओके. जी फर्स्ट हाफमध्ये किंवा फर्स्ट 1 आवर 2 आवर मध्ये एक डाऊन साईडची मूव बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळाला. सो अशी तिथे काय गोष्ट होती. सो तिथे व्हर्जिन CPR होता की ज्याच्यामुळे तुम्हाला हे एक रिव्हर्सल कॅप्चर करता आला. सो हे एक मेन ऍडव्हान्टेज आहे व्हर्जिन CPRचं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रिव्हर्सल कॅप्चर करू शकता. जर तुम्ही ऑप्शन बायर आहात तर तुम्ही खूप स्वस्तामध्ये ऑप्शन बाय करू शकता, कारण की ऑलरेडी मार्केट जर खाली पडतंय तर सीईचे जे प्रीमियम्स आहेत ते मेल्ट झालेले असतात आणि मग जेव्हा जो शार्प रिव्हर्सल येतो तेव्हा तुम्ही खूप स्वस्तामध्ये तुम्हाला सीईचे प्रीमियम्स मिळतात, खूप अट्रॅक्टिव्ह प्रीमियम्स मिळतात आणि तिथे तुम्ही बाय करून ते होल्ड करू शकता खूप कमी स्टॉप लॉस ठेवून. ओके. सो व्हर्जिन CPR कन्सेप्ट हा काय आहे, हा माझा प्रिव्हियस डेचा CPR आहे. ओके. सो जेव्हा कधी प्राइस ऍक्शन त्या CPR मध्ये टच करत नाही. ओके. टच करत नाही म्हणजे काय, कॅन्डल्स त्या CPR मध्ये जेव्हा जात नाहीत. आता 17 नोव्हेंबरला पूर्णतः प्राइस ऍक्शन म्हणजे मार्केट वर राहिलेलं आहे CPRच्या वरती आणि खालच्या बाजूला CPR होता. कुठल्याही प्रकारची विक किंवा कुठल्याही प्रकारची बॉडी कुठल्याही कॅन्डलची ह्या CPRच्या झोनमध्ये आलेली नाहीये. त्याच्यामुळे या CPRला म्हटलं जातं व्हर्जिन CPR. ओके. आणि व्हर्जिन CPR ऍज अ मॅग्नेट ऍक्ट करतो. मॅग्नेट ऍक्ट करतो म्हणजे काय, जर दुसऱ्या दिवशी ह्या CPRच्या वरती मार्केट ओपन झालंय तर तो प्राइस ऍक्शनला त्याच्याकडे अट्रॅक्ट करणार. जसं की इथे बघायला मिळतंय की प्राइस ऍक्शन त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली आणि जेव्हा इथे ब्युटिफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो, एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतो, तेव्हा तुम्ही इथे लॉंगचं तुम्हाला कन्फर्मेशन मिळू शकतं आणि खूप छोट्या स्टॉप लॉस सोबत, म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर साधारणतः तुम्ही इथे लॉंग करून खूप छोटा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही इथे कमीत कमी 1:2 चा रिस्क रिवॉर्ड तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे.
सो अशा पद्धतीने खूप ब्युटिफुली वर्जिन सीपीआर ऍक्ट करतात. आता हा कालचाच वर्जिन सीपीआर होता, जो लेट्स म्हणजे 17 नोव्हेंबरचा वर्जिन सीपीआर होता, जो 18 नोव्हेंबरला चालला. पण असं किती जुने वर्जिन सीपीआर काम करतात, तर आयडियली 5 ते 10 दिवस जर जुने वर्जिन सीपीआर आहेत ते काम करतात. कधी कधी खूप जुने वर्जिन सीपीआर सुद्धा काम करताना आपल्याला दिसतात. आता ऍडिशनल इथे काय कॉन्फ्लुएन्स आपल्याला घेता येईल, जर इथे कुठलीही पिवोटची लेवल असेल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे माझी जर S1 S2 अशा प्रकारे असेल, लेट्स चेक की आता इथे कुठल्याही प्रकारचं सपोर्टची लेवल होती का. ओके, सो इथे कुठल्याही प्रकारची सपोर्टची लेवल नव्हती. हे मी S1 आणि S2 रेड मध्ये प्लॉट केले, पण इथे कुठल्याही प्रकारची सपोर्टची लेवल नव्हती. जे की एक खाली होती S2, ही बरोबर मिड ऑफ द वर्जिन सीपीआर होती, पण तिथपर्यंत प्राइस ऍक्शन आलेली नाही, वरूनच प्राइसनी बाउन्स घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही एक रिव्हर्सल, पॉवरफुल रिव्हर्सल ट्रेड करू शकता. आणि हे वर्जिन सीपीआर तुम्हाला मॅन्युअली मार्क करून ठेवायला लागतात. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया वर्जिन सीपीआरचे. सो आता हा माझा वर्जिन सीपीआर आहे का या नेक्स्ट डे साठी, नाही, कारण की इथे बॉडी टच झालेली आहे. म्हणजे 14 नोव्हेंबरला वर्जिन सीपीआरचं फॉर्मेशन नव्हतं. ठीक आहे, सिमिलरली इथे तुम्ही म्हणाल तर 13 नोव्हेंबरला वर्जिन सीपीआर फॉर्मेशन नव्हतं. आता लेट्स चेक की 12 ऑफ नोव्हेंबरला काय होतं. तर येस, 12 ऑफ नोव्हेंबरला हा जो फॉर्म झालेला आहे तो एक वर्जिन सीपीआर फॉर्म झालेला आहे. ओके, सो ऍडिशनल एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर वर्जिन सीपीआर हा नॅरो सीपीआर असेल, ओके, म्हणजे खूप छोटी विड्थ जर त्याची असेल, तर त्या सिनारिओ मध्ये सुद्धा त्याचे चालण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. सो एव्हरी टाइम वर्जिन सीपीआर हा युजली एक ऍव्हरेज सीपीआर असावा, तरच त्याची, किंवा ऍव्हरेज टू वाईड सीपीआर असावा, की जेणेकरून त्याची चालण्याची प्रोबॅबिलिटी ही चांगली असू शकते. ठीक आहे, सो आता आपण जस्ट चेक करूया की जो मी 12 ऑफ नोव्हेंबरला मार्क केलेला आहे वर्जिन सीपीआर, का तिथपर्यंत प्राइस ऍक्शन आलेली आहे, आणि त्यानंतर त्या प्राइसनी काय केलंय तिथे, जस्ट चेक करूया आपण. सो नियर फ्युचरमध्ये तिथे प्राइस ऍक्शन आलेली नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राइस गेलेली नसल्यामुळे तो वर्जिन सीपीआर आता काही कामाचा नाहीये. तर आपण 12 नोव्हेंबरचा वर्जिन सीपीआर मार्क केला होता. अजून काही एक्झाम्पल्स बघूया आपण. ओके ओके, सो जसं की हा वर्जिन सीपीआर आहे 10th ऑफ नोव्हेंबरचा. ओके, सो 10th ऑफ नोव्हेंबरला वर्जिन सीपीआर इथे फॉर्म झाला होता, म्हणजे कॅन्डल्स बिलकुल त्या सीपीआर झोन मध्ये आलेल्या नव्हत्या. अशा सिनारिओ मध्ये जस्ट नेक्स्ट डे काय झालं, मार्केट वरती ओपन झालं, एक खाली रिट्रेसमेंट आलेली आहे, आणि बरोबर मिड ऑफ द वर्जिन सीपीआर मध्ये यांनी छानसा 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेला आहे, आणि बुलिश सिग्नल दिलेला आहे, रिव्हर्सलचा सिग्नल दिलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक बॉटम कॅप्चरिंग ज्याला आपण म्हणतो, की खूप स्वस्तामध्ये बाय करू शकतो आणि खूप महागामध्ये सेल करू शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही 1:2 मिनिमम, ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेलिंग करू शकता. ठीक आहे, इथे पूर्णतः कंप्लीट रॅली दिलेली आहे मार्केटनी. सो ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की किती ब्युटिफुली वर्जिन सीपीआर चालतात. ओके, सो आता इथे बघायला गेलं तर इथे कॅन्डल्स आलेले आहेत आतमध्ये, सो त्याच्यामुळे हा वर्जिन सीपीआर नाहीये. याच्यामध्ये ऍडिशनली मला तुम्हाला काय सांगायचंय की जर का वर्जिन सीपीआर या ठिकाणी आहे आणि लेट्स से ओपनिंग जी आहे ती माझी खाली झाली असेल, ओके, लेट्स से या वर्जिन सीपीआरच्या खाली इथे सपोज माझी 11 नोव्हेंबरची ओपनिंग असती, तर हाच वर्जिन सीपीआर ऍज अ रेजिस्टन्स ऍक्ट झाला असता. ओके, जो करंटली मार्केट ओपन वर झालाय त्याच्यामुळे युजली आपल्याला तो असा व्ही बघायचा आहे, म्हणजे हा माझा वर्जिन सीपीआर आहे आणि मार्केट वर ओपन झालंय, तर वरून खाली आणि तिथून मला रिव्हर्सल येतोय का. आणि ऑब्विसली असं ब्लाइंडली रेड कॅन्डल आहेत आणि तिकडे बाय करायचं असं नाहीये. तर तुम्हाला डेफिनेटली कॅन्डल स्टिक पॅटर्न तर इथे बघायलाच लागतील, की ते काही बुलिशनेस फॉर्म करतायत का त्या झोनमध्ये, तरच तुम्ही बाय अपॉर्च्युनिटी ला जाऊ शकता. ओके,
सो ओके, सो बघूया अजून काही आपल्याला वर्जिन सीपीआर मिळत आहेत का. मी जस्ट चेक करते की काही बेरिश साईडचे ट्रेड आपल्याला बघता येऊ शकतात का. आता सी इथे काय आहे, इथे एक छोटीशी वीक फक्त आलेली आहे सीपीआर मध्ये. ओके, सो ह्याला सुद्धा आपण वर्जिन सीपीआर कन्सिडर करू शकतो का असा प्रश्न येऊ शकतो. पण ह्याला आपण पार्शली वर्जिन सीपीआर म्हणून ऍक्च्युली कन्सिडर करू शकतो. आणि तसं बघायला गेलं तर नियर 5 to 10 डेज मध्ये इथे प्राइस ऍक्शन आलेलीच नाहीये, त्याच्यामुळे ह्याचं मार्किंग मग काढून टाकलं तरी चालेल. सो युजली प्रोसेस कशी असायला पाहिजे, जर वर्जिन आता मी आज जर ट्रेडिंगला बसली आहे तर मागच्या 5 ते 10 दिवसांमध्ये कुठला सीपीआर हा वर्जिन सीपीआरचा झोन बनलाय का आणि त्याचं मार्किंग करून ठेवायचं. आता इथे फॉर एक्झाम्पल हा वर्जिन सीपीआर आहे पण हा नॅरो सीपीआर आहे, त्याच्यामुळे हा मार्क करायचा नाही, कारण की वर्जिन सीपीआर जर नॅरो सीपीआर असेल तर तो काम करत नाही मोस्ट ऑफ द टाइम. ओके, पण तरी सुद्धा तुम्ही एकदा तुमच्या बाजूने टेस्टिंग करू शकता. पण मला नेहमी ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं आहे की वर्जिन सीपीआर हा जर नॅरो सीपीआर असेल तर तो काम करत नाही. आता इथे अगेन खूप ब्युटिफुली हा पार्शली वर्जिन सीपीआर किंवा अगदी टच झालाय की नाही कॅन्डल कळत नाहीये. ठीक आहे, पण अशा पद्धतीने इथे तुम्ही बाय केलं तर तुम्ही पाहू शकता किती शार्प अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि मला एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगायची आहे की एक्सपायरीच्या दिवशी शक्यतो जे कोणी हिरो झिरो ट्रेड करतात, ऍक्च्युली झिरो हिरो ट्रेड करतात, जेव्हा ते प्रीमियम खूप मेल्ट झालेले असतात आणि त्या सिच्युएशनला बाय करून जेव्हा तुम्ही ते एक्सपोनेन्शियल गॅमा ब्लास्ट मूव्ह जे असतात त्या ज्या मिळतात, तर युजली जर एक्सपायरी डे असेल, लेट्स से निफ्टीचा एक्सपायरी डे जर ट्यूजडे आहे आणि जर मंडेचा किंवा अजून एक दिवस आधीचा फ्रायडेचा किंवा मंडेचा वर्जिन सीपीआर बनलेला असेल आणि जर ट्यूजडेला तुम्हाला त्या वर्जिन सीपीआरला रिस्पेक्ट करून प्राइस ऍक्शन बघायला मिळाली तर तिथे नक्की तुम्हाला एक झिरो हिरोचा ट्रेड नक्की करायला मिळतो. सो हे एक सिक्रेट आहे या वर्जिन सीपीआरचं. आणि नेक्स्ट गोष्ट अशी आहे की ही झाली इंट्राडेची कन्सेप्ट. पण का ही सेम कन्सेप्ट वर्जिन सीपीआरची 1 आवर कॅन्डल स्टिक विथ वीकली सीपीआर वापरू शकतो का. सो येस, डेफिनेटली वापरू शकतो. आणि तिथे सुद्धा वर्जिन सीपीआर तुम्हाला रिस्पेक्ट करताना दिसतो. अगेन कॉन्फ्लुएन्स काय घ्यायचा, म्हणजे ऍड ऑन काही कॉन्फ्लुएन्स घ्यायचा का, तर वर्जिन सीपीआर इटसेल्फ इज अ व्हेरी पॉवरफुल कन्सेप्ट. सो तुम्ही कॉन्फ्लुएन्स घेतलात तरी चालेल, नाही घेतलात तरी चालेल. पण जर घ्यायचाच असेल कॉन्फ्लुएन्स तर कुठलेही पिवोट्स किंवा पीडीएच आणि पीडीएलच्या लाईन जर ह्या वर्जिन सीपीआर झोन मध्ये येत असतील तर तो अजून एक ऍडेड कॉन्फ्लुएन्स असतो, ऍडेड कन्व्हिक्शन असतं ते ट्रेड घेत, तो पर्टिक्युलर ट्रेड घेताना. जसं की इथे ओके प्रिव्हियस डेचा लो. ओके, सो हा प्रिव्हियस डेचा लोच ह्या वर्जिन सीपीआर झोन मध्ये आलेला आहे. सो असे ट्रेड बिलकुलच सोडून चालणार नाहीत, कारण की दिस इज व्हेरी 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 हाय प्रोबॅबिलिटी सेटअप. सो आय होप तुम्हाला वर्जिन सीपीआर हा कन्सेप्ट आवडला असेल. आणि तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून कळवा. आणि ही जी काही सिस्टीम आज आपण शिकलो किंवा जे काही कन्सेप्ट आज आपण शिकलो तो तुमच्या चार्टवरती, तुमच्या टाइम फ्रेमवरती जाऊन बॅक टेस्ट करा आणि तुमचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत हे मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.